वळूयात पुढच्या बातमीकडे. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचा कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेच्या कामगिरीचं तब्बल 2 महिने उलटून गेल्यानंतरही राज्य सरकारनं कौतुक केलं नसल्याची खंत स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनी आज बोलून दाखवली. एबीपी माझानं झिरोवर या कार्यक्रमात स्वप्नील कुसाळेची ही व्यथा आधीच मांडली होती. भारतीय संघानं 2020 विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या 5च दिवसात राज्य शासनानं रोहित शर्मा आणि त्याच्या 3 मुंबईकर शिलेदारांचा विधान भवनात गौरव केला होता. पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला राज्य शासनाकडून 1 कोटी रुपयांची इनाम म्हणून घोषणा करण्यात आधीच आलेली आहे आणि स्वप्नीलच्या त्या इनामाच्या रकमेत आणखी 1 कोटीनं नुकतीच वाढ करण्यात आली. पण तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंना ऑलिम्पिक पदक जिंकूनही राज्य शासनाकडून त्याची अजूनही पाठ थोपटण्यात आलेली नाही. पदक मिळाल्यानंतर लागलीच काही तासामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 1 कोटी रुपयाची मदत जाहीर केली होती. पण ते तुकडे आहे म्हणून आमचा सतत त्यांना पाठपुरावा होता. एक सामान्य कुटुंबातला मुलगा, खेड्यातला मुलगा, ज्याला राजकीय काही सपोर्ट नाही असा मुलगा इथं स्वप्नील कुसाळे आहे म्हणून तुम्ही त्याला एवढ्या तोकड्या बक्षावरती ठेवलंच का? नेमबाजी हा खर्च आमच्यासारख्या सामान्य माणसाला परवडणारा नाही. आणि जर शासन एवढं उदासीन आहे असं मला माहिती असतं तर मी खरं माझ्या मुलाला तिकडे पाठवलं नसतं, कारण मी इतका मोठा